नमस्कार, डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अजून एका नवीन विषयाला घेऊन आलेले आहोत आणि रोजचा रोज व्हिडिओ आपण बघत आहात आणि हा पण व्हिडिओ पूर्ण बघल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही, कारण व्हिडिओ हा थोडा बघून जर सोडला तर पूर्ण विषय अजिबात समजणार नाही। त्यामुळे काय करायचे माहिती आहे का, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पूर्ण बघल्यावरच तुम्हाला मला काय म्हणायचं आहे, मला काय सांगायचं आहे हे तुम्हाला समजून जाईल आणि माझा विषय काय आहे हे पण समजेल। त्यामुळे विषय बघताना व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला पण बघून सोडून न देता सबस्क्रायबरही व्हायचं आहे, कारण व्हिडिओ जे आहेत तर तुम्ही सबस्क्राइब झाल्यानंतरच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल। आणि आधीचे पण खूप मस्त एकदम जिव्हाळ्याचे घर परिवाराचे या चॅनलवर माझ्या व्हिडिओ आहेत। डाकेताई यूट्यूब चॅनल नाव आहे चॅनलचं आणि आपला प्रतिसाद खूपच छान प्रकारे भेटत आहे। आपल्या प्रतिसादामुळेच माझं हे चॅनल व्यवस्थितरित्या चालू आहे। तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा प्रतिसाद हे मला तर अपेक्षित आहेच आणि तुम्ही तो चांगल्या प्रकारे देत तर आहात। चला मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर असं आहे बघा, कुठलीच गोष्ट तुम्हाला टाळता येणार नाही। तुम्ही म्हणसाल ताई हे काय घेऊन आलात तुम्ही? हो, कुठलीच गोष्ट टाळता येणार नाही म्हणजे कशी माहित आहे? जन्म, मृत्यू, लग्न, जन्म मृत्यू लग्न ह्या माणसाच्या जीवनातल्या 3 महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत। महत्त्वपूर्ण जीवनाला निगडीत आहेत आणि त्या गोष्टीला घेऊनच आपल्या जीवनाची सुरुवात होते। जन्म होणे जीवनाची सुरुवात आहे, लग्न होणे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जीवन जगतो आणि मृत्यू होणे म्हणजे आपल्या ह्या शरीराचा अंत। तर जन्म, मृत्यू आणि लग्न या 3 जन्म, लग्न आणि मृत्यू या 3 विषयावरच आपलं जीवन उभं टाकलेलं आहे। म्हणजे आपल्या ह्या शरीररूपी झाडाच्या ह्या 3 मुळ्या आहेत, 3 मुळ्या, त्या 3 मुळ्यावर आपलं जीवन बहरते, उमलते, सुख येते, दुःख येते, आनंदी होते आणि आपला वेल वाढत जाते, आपलं नाव होते। आपल्याला समाजामध्ये म्हणजे एकाचे लाख होतात असं म्हणतात ना, कधी होतील ते? जर आपण विवाहाच्या बंधनात बांधल्या गेलो, आपला वंशवेल वाढली तरच आपलं पुढं चालणार आहे ना, पिढ्या चालणार आहेत। त्यामुळं काय आहे माहिती आहे का, आपल्याला जन्माला आल्यापासून तर मृत्यूच्या स्टेशनपर्यंत आपल्याला अजिबात कुठलीच गोष्ट टाळता येणार नाही। मग आपण काय म्हणतो माहिती आहे का, हे मी केलं। अहो, तुम्ही केलेलंच नाही। तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही काहीच करत नाही। ज्या दिवशी तुम्ही जन्माला येता त्या दिवशी 5वीच्या दिवशी सटवाईनं सांगितलेलं असते आणि ब्रह्मदेवानं लिखाण केलेलं असते आपल्या तकदीराचं। ज्या दिवशी आपण जन्माला येतो ना त्या दिवशी आपण तकदीर घेऊन येतो आणि त्या तकदीरामध्ये हा सगळा आयुष्याचा इतिहास घेऊन येतो। म्हणून तुम्हाला कुठलीच गोष्ट टाळता येत नाही, कुठलीच गोष्ट करतो म्हणलं तर होत नाही आणि कुठलीच गोष्ट मनासारखी होते का मनाच्या विरुद्ध होते हे पण तुमच्या माझ्या हातात नाही, तर कशाच्या हातात आहे? विधिलिखित गोष्टी आहेत। कोणाला भेटणं, कोणापासून दूर जाणं, कोणासोबत लग्न होणं, कोणाच्या कुळात जन्माला येणं, कधी मृत्यू येणं, कुठं येणं, कसा येणं, ह्या सगळ्या गोष्टी विधिलिखित असतात। पण आपण काय करतो माहित आहे, चांगलं जर जीवनासोबत घडलं तर ते मी केलं म्हणतो आणि वाईट घडलं तर विधिलिखित झालंय म्हणतो। तर तसं नसताना तुमच्या जीवनात काडी जरी उचलायची असेल, इथली तिथं जरी ठेवायची असेल तर ती विधिलिखितच असते। तुम्हाला
चांगली बुद्धी तुमच्या विधिलिखित प्रमाणेच दिल्या जाते, तुम्हाला वाईट दुर्बुद्धी पण विधिलिखितच असते. तुमच्या आयुष्यात कोणी येते तर विधिलिखितच येते आणि तुमच्या आयुष्यातून दूर होते तर ते विधिलिखितच असते. तुम्ही कोणासोबत लग्न केलं पाहिजे, तुमच्या पोटी कोण लेकरं म्हणजे संतान आली पाहिजे, मुलगी आली पाहिजे का मुलगा आला पाहिजे, चांगला आला पाहिजे का वाईट आला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी विधिलिखित असतात. कुठली बायको भेटली पाहिजे, कुठला नवरा भेटला पाहिजे, कोणासोबत लग्न झालं पाहिजे, कोणासोबत लग्न झालेलं तुटते, कोणासोबत जुटते, ह्या सगळ्या गोष्टी विधिलिखित आहेत. विधिलिखित आहे. तुम्ही असं कधीच म्हणू नका की ते मी केलं, माझ्यामुळं झालं. तुमच्यामुळं काही एक झालेलं नाही आणि तुम्ही काही एक करू शकत नाही, कारण तुम्ही तुमच्या हातातच नाही ना. तुमच्या प्रत्येक जीवनातली जी गोष्ट आहे तर तुमच्या मनानं एकही गोष्ट होत नाही, तुमच्या बुद्धीनं एकही गोष्ट होत नाही आणि तुम्ही करतो म्हणल्यानं तर कधीच होत नाही. तुम्हाला मी सांगते, तुम्ही जे करतो म्हणसाल त्याच्या विरुद्ध वेगळंच होतं. तुम्ही जे करत नाही म्हणता त्याच्या पण वेगळंच होते. मग तुम्ही म्हणसाल असं कसं होते, मी जे गोष्ट ठरवलीच नव्हती ती अशी कशी घडली, मला ते करायचंच नव्हतं तर असं कसं झालं. अहो, तुम्ही करायचं नव्हतं बरोबर आहे, पण तुमच्या ह्या प्रार्थनात लिहिलेल्या असते ना, प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते. तुमचा घाटा तोटा फायदा, तुमचा सगळ्याच गोष्टीचा इतिहास तुम्ही जन्मताच घेऊन आलेले आहात. मग तुम्ही जन्मता जर घेऊन सगळ्या गोष्टी आलेल्या असाल तर इथं तुमच्या हातात काय आहे? काहीच नाही. मी म्हणते ना, तुमच्या हातात माझ्या हातात काहीच नाही, काहीच. आपण बाहुलं आहोत, बाहुलं. जसं खेळलं तसं खेळायचं बाहुलं आपण तकदीराच्या पुढं हातबल होतो, हातबल. कारण आपल्याला जिथं तकदीर नेईल, जे कर म्हणल, जिथं बस म्हणल, जे होईल ते फक्त आपल्याला बघावं लागतं आणि तसं तसं करावं पण लागतं. सांगा मग, मी केलं काय? मी केलं काहीच, मी केलं नाही. मी म्हणजे कोणीच नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही काय करा माहिती आहे का, तुमच्या जीवनाचा, स्वतःच्या जीवनाचा थोडासा इतिहास तुम्ही आठवा, जन्मापासून तर आजपर्यंतचा आठवा. आता पुढचं जाऊ द्या, कारण पुढचं तुम्हाला मला कोणालाच माहिती नाही पुढं काय होणार आहे. पण आजपर्यंतचा जन्मापासूनचा इतिहास तुम्ही जर आठवलात ना तर तुम्हाला समजून येईल की जन्मलो कधी, मोठे झालो कधी, काय काय तुमच्या जीवनामध्ये जन्मापासून तर आज घडीपर्यंत कसं 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 घडत आलं, ह्या गोष्टीचा विचार करा तुम्ही. तुमच्या आयुष्यात आलं कोण, गेलं कोण, येणार कोण, येत आहे कोण, जन्माला पोटी संतान कोण आलेत, कोण गेले, काय झालं, विवाह कोणासोबत झाला, कोणासोबत करायचा होता, कोणासोबत करायचा विचार असताना पण त्याच्यासोबत नाही झाला. का नाही झाला? का नाही झाला सांगा ना. विधिलिखित. तुम्हाला बरोबर आहे, तुम्हाला विवाह दुसऱ्यासोबतच करायचा होता, पण तुमचा विवाह तिसऱ्यासोबतच झाला. का झाला? नव्हतं का हातात तुमच्या? नव्हतं, खरंच नव्हतं. कारण इथं विधिलिखित जन्मतानाच आपण कोणाची बायको, कोणाचा नवरा, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाचा बाप, कोणाची माय हे ठरून आलेले आहोत आपण. तुमचा विश्वास नसल प्रार्थनावर, तुमचा विश्वास नसल विधिलिखितवर, तर तुम्ही स्वतःचा इतिहास आठवून बघा. तुम्ही आठवलात इतिहास की मला हे करायचं होतं, माझ्या बुद्धीत ते होतं, मला ते करायचंच होतं, मी ते करणारच होतो, पण ते करता करता हे झालं. हे जेव्हा आठवल ना तेव्हा कळलं खरंच की आपण काहीच करू शकत नाही. म्हणून मला ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे, जे घडणार आहे ते स्वीकारा, जे घडत आहे ते स्वीकारा, जे घडून गेलेलं आहे ते स्वीकारा आणि सगळ्याच गोष्टीमध्ये जीवनात जे लहान मोठे
प्रसंग येतील, खाडगे खळगे येतील, खड्डे येतील, गतिरोधक येतील, तर ते सगळे स्वीकारा, आनंदाने स्वीकारावं. सुख आलं म्हणून हुरवाळून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून कोलमडून पडू नका. जीवन सुख दुःखाच्या, कसं आहे माहिती आहे, जीवन हे सुख दुःखाच्या ऊन सावली मध्येच जगावं लागणार आहे. कारण जीवन हे एकसारखं राहणारच नाही ना. आज असं उद्या तसं, आज तसं उद्या असं, उद्या तसं उद्या असं. आपण काय म्हणतो बघा, आता एक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतकी बायको भांडायली हो, कारण नसताना. असंच म्हणतो, अहो इतका नवरा भांडायलाय चूक नसताना. का भांडायलाय, का भांडती बायको, का भांडतो नवरा, हे पण विधिलिखित आहे. तुम्ही म्हणसाल आता सगळंच विधिलिखित कसं, हो, कारण त्रास देणं, सुख देणं, सपोर्ट करणं, साथ देणं, आपल्या मनासारखं वागणं, मनाविरुद्ध वागणं, ह्या सुद्धा गोष्टी विधिलिखित आहेत. तो विश्वास करा आणि तुम्ही फक्त निरीक्षण करा, तुमच्या स्वतःच्या जीवनाचं निरीक्षण करा. बाकी लोकांचं निरीक्षण करत बसूच नका तुम्ही. आणि तुम्हाला सांगते, जे तुमच्या पुढ्यात येऊन बसलेलं आहे, जे तुमचं जीवन चालू आहे, तुमच्या जीवनात सुख दुःख असतील, आनंद असेल, ऐश्वर्य असेल, त्याला समाधानानं जगावं, समाधानानं जगा. जे मिळाले त्याच्या समाधानी तुम्ही राहा. 100% तुम्हाला सुख मिळणार आहे. सुख जे तुमच्या सोबत आहे, जे तुम्ही खाता, जे तुम्ही पिता, ज्याच्यासोबत जीवन गुजारता, जे तुमच्या सोबत आहेत ना, त्यांच्यासोबतच आनंदी राहा. त्यांना आनंदी ठेवा, स्वतः आनंदी राहा. आणि तुम्ही जर असे आनंदात राहाल तर तुमची लाईफ आनंदानं सुखानं जगल. अपेक्षा जास्तीच्या करूच नका. नवे तर मी तर म्हणते, अपेक्षाचं ओझं घेऊन इंडतच बसू नका. असल प्रार्थना मिळेल, नसल प्रार्थना जैसे ठेविले आनंद ते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्या परमात्म्यानं जसं ठेवलंय ना, त्या पद्धतीनं राहा. असा मजेशीर व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. रोज भेटायचे आपल्याला एकमेकाला, माहित आहे. ह्या व्हिडिओ मार्फत आपल्याला रोज भेटायचं आहे आणि रोज तुम्ही पण व्हिडिओ बघायचा आहे. गोड गोड विषय आहेत, जीवनातले निगडीत विषय आहेत आणि मला सपोर्ट असाच करायचा आहे. तुमच्या सपोर्टमुळेच माझं हे यूट्यूब चॅनल टाकीताई खूप नंबर 1 चालत आहे. आणि बाकी काहीच नाही. समाधान राहा, रिलॅक्स राहा.